वाकटी घेतली आहे ती मी फ्राय करणार आहे। त्यासाठी मी हा 1 चमचा ह्यावरती लिंबू रस घालून घेते। चवीनुसार मीठ, घरगुती मसाला, हळद, हिरवे वाटण आणि हे सर्व मॅरिनेट करून ठेवून देते 15 ते 20 मिनिटांसाठी। एका प्लेटमध्ये मी 2 चमचे तांदूळ पीठ घेते, 1 चमचा बारीक रवा, रंगासाठी थोडीशी हळद, थोडीशी मिरची पावडर आणि हे मिक्स करून घेते। आपलं मिक्स झालं आहे। गॅसवर तवा ठेवला आहे, त्यामध्ये तेल गरम करत ठेवले आहे। तयार करून घेतलं, त्यामध्ये ही वाकटी बुडवून ह्या तेलामध्ये सोडून देते। मंद आचेवरच तळून घ्याव्या, त्यामुळे आतमध्ये पर्यंत व्यवस्थित शिजली जाते। मी हे पलटून घेते। पुन्हा एकदा मी हे पलटून घेते। कुरकुरीत अशा वाकट्या फ्राय झाल्या आहेत। मी आता गॅस बंद करून घेते। आज मी बोंबलाचं कालवण बनवणार आहे। त्यासाठी मी ही बोंबील धुवून स्वच्छ करून घेतलेले आहेत। बोंबलाच्या कालवणासाठी मी हा 1 मोठा टोमॅटो घेतला, 1 छोटा कांदा घेतलाय, ही हिरवी मिरची, लसूण, आले, कोथिंबीर ह्याची पेस्ट घेतलेली आहे 2 चमचे। मिक्सरच्या भांड्यात हा आपण कापलेला टोमॅटो टाकून घेते आणि हा 1 छोटा कांदा घेतला होता तोही घालून घेते आणि आपण हे वाटण जे घेतलं आहे तेही याच्यातच घालून घेते। आणि हे मिक्सरला मी बारीक पेस्ट करून घेते याची। आपली ही पेस्ट रेडी आहे। पाण्यात चिंच घालून ठेवली आहे भिजत, ती आपण त्याचा कोळ काढून घेऊया। हा कोळ काढून झाला आहे। इकडे मी पातेलं गरम करत ठेवले आहे, त्यामध्ये मी आवश्यकतेनुसार तेल घालून घेते। आपले तेल गरम झाले आहे। मी जे वाटण करून घेतलं होतं कांदा टोमॅटो हे घालून घेते यामध्ये। थोडा लहान कांदा घातला त्याच्यामुळे हा रस्सा एकदम जाड होतो। तुम्हाला आवश्यकता वाटल्यास तर टाकावी, नाहीतर नाही टाकली तरी चालेल। हे मी चांगले परतून घेते, तर आपण कांदा कच्चा घेतला आहे। सतत ढवळत राहावे। रंग थोडा बदलला आहे, त्यामध्ये मी मसाले घालून घेते। मीठ, हळद, हा घरगुती मसाला आणि सर्व ढवळून घेते। तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे। तेल सुटले आहे,
ह्यामध्ये आता मी आपण बोंबील कापून घेतले आहेत ते घालून घेते आणि ते अलगद असे फिरवून घेते। आता ह्यामध्ये आपण जो चिंचेचा कोळ केला आहे तो घालून घेते आणि परत एकदा मिक्स करून घेते अलगद हाताने। तुम्ही पाहू शकता आपला रस किती छान जाड झाला आहे। आता फक्त ह्याला मी एक उकळी आणते। बोंबलाला उकळी आली आहे, मी आता गॅस बंद करून घेते